कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॅडी, मी तुम्हाला माझा देव मानतो. मी माझ्याशीच असं वागलं. माझ्या भाग्यापेक्षा तुम्हाला तुमच्या शाळेची आबरू जास्त महत्वाची वाटली का? या सगळ्याची तुम्ही एका शब्दाने मला कल्पना द्यायला पाहिजे होती डॅडी. का असं केलं तुम्ही? या सगळ्यात माझ्या बहिणीनं तिच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं असतं तर काय केलं असतं मी? कसा जगलो असतो? तुम्ही गावातल्या सगळ्या माणसांना न्याय मिळवून देता ना? तर माझ्या भाग्याला पण न्याय मिळाला पाहिजे हे असं का नाही वाटलं तुम्हाला? मला या सगळ्याची उत्तरं पाहिजे डॅडी. डॅडी, सूर्या काहीतरी विचारतोय तुम्हाला. तुम्हाला तुमची इज्जत खूप प्यारी आहे ना, म्हणून ती वाचवायला तुम्ही आमच्या घराची इज्जत पणाला लावली का? काय मिळालं हे सगळं करून? तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती डॅडी. खरंच ही अपेक्षा नव्हती. दादा, बघितलं डॅडी, तुम्ही हे प्रकरण त्याच्यापासून लपवलं म्हणून तो इतका चिडलाय. पण जेव्हा त्याला हे कळलं की तुम्ही त्याचा साधेपणाचा फायदा घेऊन त्याची अख्खी संपत्ती हडपलीये, त्याचा विश्वासघात केला, तेव्हा तो तुमचं काय करेल? डॅडी, आत्ता ही वेळ गेलेली नाही. मी सांगितलं तुम्हाला माफ करायला त्याला, पण तुम्ही त्याच्या समोर तुमच्या सगळ्या चुका मान्य करा. एवढी लायकी नाही तुझ्या नवऱ्याची, तुझी तर त्याहून नाही. विसरू नकोस पुरी, बाप आहे मी तुझा. बाप बाप होता है. आता रागात होता म्हणून हे सगळं बोलून गेला बा. राग उतारला का परत आमच्या पायाशी येतो की नाही बघ. हो का? मग हे स्वप्न बघणं तुम्ही सोडून द्या डॅडी. कारण आत्ता कुठं तुमच्या विरोधात त्याने पहिलं पाऊल उचललं. तुमची सत्ता, तुमचा दरारा याला हादरे बसायला सुरुवात झालेली. जेव्हा तुमचा खरा चेहरा त्याला कळेल तेव्हा तुम्ही त्याच्या पायाशी असाल. आणि तेव्हा देव जरी आला ना तरी तो त्याचंही नाही ऐकणार. सूर्या तुम्हाला कधीच माफ नाही करणार आहे. दादा, दादा, काय झालं? काय झालं? दादा, काय म्हणले डॅडी? हा सांग ना, असं का वागले ते? त्यांनी मुद्दाम केलं काय सगळं? नाही नाही, भागूची इज्जत वाचावी म्हणून डॅडीने लपवलं ना. सांग की काय झालं, काय म्हणाले ते सांग ना. धनु, राजू, काही झालेलं नाहीये, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. माझं तेव्हा माझ्याशी असं का वागलं असेल? माझा अजून विश्वास बसना झाला याच्यावर. आणि माझ्यापासून एवढं सगळं लपवून ठेवलं. त्याच्या मनात जरा सुद्धा भाग्याबद्दल विचार नाही आला का? भाग्य कुठे? खोलीत आहे. तिला कशाला एकटीला ठेवायचं तिथं? दादा, भागू, काय झालं रडायला? अगं मी आहे ना. हा, अगं तुझं दादा असल्यावर कसलं टेन्शन नाही घ्यायचं. माझं चुकलं दादा, मी पुण्याला जायलाच नव्हतं पाहिजे. मग घरात बसून राहायला पाहिजे होतं का? अगं येडे का तू? अगं पोरीने ना लढायला शिकलं पाहिजे. असं घाबरून घरात बसल्या ना
त्यांचं घराबाहेर पडणं अवघडून बसल माहितीये तुला. इथं पावला पावलांवर हायवण टपून बसलेत बाईचं लचकं तोडायला. अगं अनेक पुरुषांना बाई पुढे गेलेलं आवडत नाही, त्यांना पचत नाही, त्यांना रुचत नाही, म्हणून ते असं पोरींची बदनामी करतात. दादा पण माझी बदनामी व्हायची ती झालीच ना. अगं अगं लोकांचं नाही मनावर घ्यायचं, ते असं बोलतच राहतात. म्हणून काय असं घरातनं बाहेर पडायचं थांबायचं नाही. मला सांग बागे, बाहेर ऊन असल्यावर आपण घराबाहेर पडायचं थांबतो का? नाही ना. आपण टोपी घालतो, आपण गॉगल लावतो, स्वतःची काळजी घेऊन बाहेर पडतोच ना. तशी स्वतःची काळजी घ्यायची आणि त्यांच्या नाकावर टिपसून पुढे जायचं. काय भागे, तू जर तिथं गेली नसती तर तुझा पहिला नंबर आला असता का? आपल्याला यो आजचा आनंदाचा दिवस बघायला मिळाला असता का? सांग बरं. नाही. मग घाबरायचं नाही, बिनधास्त जगायचं. काय बघ बागे, मनात गोष्टी साठवून ठेवल्या ना ते मन पोखरत राहतं. कितीतरी माणसांना त्यांच्या मनातलं बोलायला त्यांच्यापाशी माणसं नसतात. तुझं आहे का तसं? तुझ्यापाशी मी आहे, तुझी वहिनी आहे, तुझ्या बहिणी आहेत, त्यांच्यापाशी मन मोकळेपणाने बोलायचं. तुझा दादा आहे ना, दादाला विश्वासात घ्यायचं, त्याच्यापासून इथनं पुढं काय लपवायचं नाही. काय नाही लपवलं. चल आता हस बघू. एवढंच? किती खळखून हसते तू, तसं हसून दाखवायचं. दादा एवढंच? अजून अजून एवढी चांगली असते रडूबाई झाली तू. हा डॅडी आज काय मला दारू चढा नाही. तो सूर्य तुमच्या आवाज चढून बोलत होता. तुम्ही मला फक्त सांगा, आज त्याला उभा चिरणार मी. ए छत्रे, बंदुकान जा, बंदुकान. बंदुकीने चिरते. बसा 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 बसा, खाली बसा. सगळं करायचं शांततेत करायचं. म्हणजे आपण शांतच बसायचं, हा? त्याला असा सोडून द्यायचं? कोण सोडणार? आजवर आम्ही कोणाला सोडला ते याला सोडू. काय आमची डोक्याबाज पोरगी त्याच्या पाठीशी आहे म्हणून थोडं जपून पावलं टाकतोय बा. एक तिच्या सोबत राहून तो मी तिच्यासारखाच वागायला लागलाय हल्ली. नाही तर काय, आज सगळ्यांसमोर येऊन कशी चारा चारा बोलत होती. बोलत नाही, धमकीच देऊन गेली. या अशा पोकळ धमक्यानं घाबरायला लागलो तर कुठं तोंड दाखवायच्या लायकीचे राहू का आम्ही? आजवर या गावात कोणाची हिंमत नाही झाली आमच्या समोर तोंड वर करून बोलायची. रास तो सूर्या. डॅडी, हे असा ग्लास आपटून काय होणार नाही. ऐका माझं, मी जाऊन त्यालाच आपटतो. त्याला तर आपटायचाच. त्याआधी त्या तुळजाचा बंदोबस्त करायला लागणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.